नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कैरीच्या 4 रेसिपीज बघतोय। त्यातील प्रकार पहिला, बऱ्याचदा काय होतं, आपण कैरी कट करतो आणि कैरीच्या बिला खूप सारा गर तसाच राहतो, कैरी व्यवस्थित कट होत नाही। तर आपण आज त्या गरपासून मस्त एक रेसिपी बनवूया। लोणच्यासाठी आपण जेव्हा कैरी कट करतो तेव्हा आपण त्याचे एकसारखे काप बनवतो आणि त्यामुळे अशा प्रकारचा गर हा बीला राहतो। तर आपण तो गर पहिले काढून घेऊया। या गरपासून आपण आज रेसिपी बनवणार आहोत। अशा प्रकारे सर्व कैरीच्या बीचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे छोटे छोटे आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झाल्यानंतर यावर आपल्याला 7 ते 8 मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। आपण ठेचाला ज्याप्रमाणे मिरच्या भाजून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मिरच्या थोड्याशा भाजून झाल्यानंतर यावर अगदी 1 चमचा तेल घालायचे। तेल घातल्यामुळे मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो आणि मिरच्या आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घालूया आणि लसूण पाकळ्या सुद्धा आपल्याला यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता लसूण पाकळ्या थोड्याशा भाजून झालेल्या आहे आणि मिरच्या सुद्धा आता अगदी व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता आपण कट करून घेतलेली कैरी घेऊया आणि यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला लसूण आणि मिरच्या घ्यायच्या आहेत। तसेच चवीनुसार मीठ घालूया आणि थोडासा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालूया। आता हे सर्व साहित्य आपल्याला मस्त बारीक होईल तोपर्यंत कुटून घ्यायचं आहे। आपल्याला आज मस्त चटपटीत कैरीचा ठेचा बनवायचा आहे। तर मिरची आणि कैरी एकजीव होईपर्यंत तसेच थोडेसे बारीक होईपर्यंत आपल्याला हे मस्त कुटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त चटपटीत असा कैरीचा ठेचा बनून तयार आहे। तुम्ही कुठल्याही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हा ठेचा बनवू शकतात। अगदी मस्त चटपटीत असा कैरीचा ठेचा तयार आहे। त्यानंतर आपण कैरीची दुसरी रेसिपी बघूया। त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे। कैरी इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती पुसून घेतलेली आहे। तर आपल्याला इथे कैरीला थोडंसं सुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे, स्वच्छ कोरड्या कापडाने ती पुसून घ्यायची आहे। वजनी प्रमाणामध्ये साधारण 1 पाव एवढी कैरी आहे। कैरीचे आपल्याला अशा प्रकारे उभे काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे बारीक आणि उभे काप करून घ्यायचे आहेत। वजनी प्रमाणामध्ये साधारण 1 पाव एवढी ही कैरी आहे। त्यानंतर ही कैरी एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये आपण मीठ घालूया। तर तुम्ही यामध्ये साधारण 30 ग्रॅम एवढं मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये 30 ग्रॅम एवढा लोणच्याचा मसाला घालूया। हा मी रेडीमेड लोणच्याचा मसाला वापरलेला आहे। तुम्ही हा मसाला घरी सुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही यामध्ये लाल तिखट आणि हिंग असं सुद्धा घालू शकतात। मीठ, मसाला आणि कैरी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तडका पॅन घेऊया। यामध्ये आपल्याला 3 पोळ तेल घालायचं आहे किंवा तुम्ही 6 छोटे चमचे तेल वापरू शकतात। त्यानंतर तेल आपल्याला मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करून तेल 5 मिनिटांसाठी तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला लोणच्यावर घालायचं आहे। अगदी गरम तेल आपल्याला लोणच्यावर घालायचं नाही आहे, त्यामुळे मसाला जळू शकतो, त्याचा करपट वास येऊ शकतो। त्यामुळे तेल थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला ते लोणच्यामध्ये घालायचं आहे। तेल घालून झाल्यानंतर लोणचं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। आणि मस्त चटपटीत असं कैरीचं लोणचं तयार आहे। तयार झालेलं लोणचं आपल्याला मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या कोरड्या करून घेतलेल्या बरणीमध्ये ठेवायचं आहे किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे लोणचं ठेवू शकतात, अजिबात खराब होत नाही। तर अगदी झटपट तयार होणारं आणि चटपटीत असं कैरीचं लोणचं बनवून तयार आहे। जेवणाच्या अगदी वेळेवर सुद्धा तुम्ही हे लोणचं अगदी पटकन बनवू शकतात। त्यानंतर कैरीचा आपण तिसरा प्रकार बघूया। कच्च्या कैरीचा हा अगदी मस्त जेलीसारखा दिसणारा पदार्थ तुम्ही याआधी कधी बनवला आहे का? बनवला नसेल तर नक्की बनवून बघा। हा पदार्थ दिसायला जेवढा छान दिसतोय तेवढाच हा खायला सुद्धा अगदी छान लागतो। एकदा बनवला तर परत परत बनवाल
असा हा पदार्थ तयार होतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे। ही तोतापुरी कैरी आहे। शक्यतोवर कमी आंबट असलेली कैरी वापरा। वजनी प्रमाणामध्ये ही कैरी 385 ग्रॅम आहे। तर कैरी आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून घ्यायची आहे। तर इथे मी कैरी धुवून आणि स्वच्छ पुसून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे। तर आता आपण कैरीची साल काढून घेऊया। आणि इथे मी सर्व कैरीची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर कैरीचा हा देठाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि कैरी आपल्याला क्यूब्स मध्ये कट करून घ्यायची आहे। तर आज आपण कैरी किसून न घेता अशा प्रकारे त्याच्या फोडी बनवून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण लोणच्याच्या फोडी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला अगदी छोट्या छोट्या फोडी याच्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकतात मी कैरीच्या इथे छोट्या छोट्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवूया। पाणी छान गरम झाल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेली कैरी घालून घेऊया। कैरी यामध्ये आपल्याला उकळून घ्यायची आहे। कैरी खूप जास्त उकळायची नाहीये, अगदी थोडीशी नरम किंवा अर्धवट शिजेल एवढी आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे। मधून मधून कैरी आपण अशा प्रकारे हलवत राहूया। मी जे कैरीचं प्रमाण घेतलं आहे ते शिजायला 5 ते 7 मिनिट लागतात। तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल तर थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो। त्यानंतर आपण चेक करून घेऊया। तर एक फोड घेऊन अशा प्रकारे आपल्याला सुरीने ती कट करून बघायची आहे। आणि हे बघा कैरी कच्ची सुद्धा नाहीये आणि अगदी खूप जास्त सुद्धा शिजलेली नाहीये। कैरी आता अगदी परफेक्ट शिजून तयार आहे। त्यानंतर इथे मी एक गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीमध्ये आपल्याला ह्यातील पाणी गाळून घ्यायचं आहे। कैरीच्या फोडींमधील सर्व पाणी आपण इथे निथळून घेऊया। तर हे पाणी जे आहे हे कैरी शिजवल्यानंतरचं उरलेलं पाणी आहे। हे पाणी फेकून न देता तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालून तांब्याचे किंवा पितळाचे भांडे घासू शकतात। अगदी छान भांडे निघतात। त्यानंतर एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली कैरी घालून घेऊया आणि आता यामध्ये साखर घालूया। तर साधारण 1 पाव कैरी आहे तर त्यासाठी आपल्याला 1 पाव एवढी साखर लागणार आहे। जेवढी कैरी असेल तेवढीच साखर आपल्याला इथे वापरायची आहे। साखर आणि कैरी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सर्व मिश्रण आपल्याला मंद गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे। साखर आणि कैरी आपल्याला थोड्या थोड्या वेळासाठी अशा प्रकारे हलवत राहायची आहे। आणि हे बघा साखर इथे विरघळलेली आहे। तर आता आपल्याला हे मिश्रण एकतारी पाक होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। थोड्या वेळानंतर मॉइश्चरमुळे ह्याला अशा प्रकारे बबल्स येतात आणि याला असं पाणी सुटल्यासारखं दिसतं, परंतु हे पूर्ण शिजल्यानंतर अगदी व्यवस्थित होतं। तर हे मिश्रण 15 मिनिट किंवा याचा एकतारी पाक होईल एवढं आपण शिजवून घेऊया। आणि हे मिश्रण आपल्याला मध्ये मध्ये अशा प्रकारे हलवत राहायचे। तर आता आपण चेक करून बघूया। तुम्ही बघू शकतात 15 मिनिटांनंतर अशा प्रकारे एकतार निघायला हवा आणि याचा मस्त एकतार होतोय, म्हणजे आपलं मिश्रण शिजून तयार आहे। आता यामध्ये वेलदोडा पावडर घालूया आणि हे मस्त मिक्स करून घेऊया। आणि हा आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेला कैरीचा मुरब्बा किंवा साखर आंबा बनवून तयार आहे। हा साखर आंबा तुम्ही एकदा बनवून वर्षभर सुद्धा ठेवू शकतात। मस्त हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हा ठेवायचा आहे। त्यासाठी मी इथे एक बरणी घेतलेली आहे। बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे। हवाबंद डब्यामध्ये हा साखर आंबा तुम्ही 1 वर्षभर सुद्धा मस्त ठेवू शकतात किंवा तुम्ही हा साखर आंबा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात। साखर आंबा बनवण्यासाठी आपल्याला कैरी किसून घ्यावी लागते, परंतु ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। यामध्ये कैरी किसण्याची सुद्धा गरज नाहीये, फक्त कट करून अगदी पटकन असा साखर आंबा तयार होतो। तर तुम्ही हा साखर आंबा नक्की बनवून बघा। त्यानंतर कैरीचा आपण चौथा प्रकार बघूया। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हातून आल्यानंतर शरीराला थंडावा देणारं एका वेगळ्या पद्धतीचं सरबत आज आपण बनवतोय। फक्त 5 मिनिटात थंडगार आणि चवदार सरबत कसं बनवायचं ते आज आपण बघूया। अचानक घरी पाहुणे आले तरी सुद्धा तुम्ही हे सरबत अगदी पटकन बनवू शकता। चवीला सुद्धा अगदी छान अप्रतिम होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया, परंतु त्याआधी जर तुम्ही अजून वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा।
तसेच शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। सर्वप्रथम सरबत बनवण्यासाठी इथे एक कैरी घेऊया। कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण तिची साल काढून घेऊया। शक्यतोवर सरबत बनवताना तोतापुरी कैरी वापरा। तोतापुरी कैरी ही कमी आंबट असल्यामुळे सरबतमध्ये खूप जास्त साखर वापरावी लागत नाही। अगदी कमी साखरेमध्ये सुद्धा सरबत छान गोड होतं। तर इथे मी सर्व कैरीची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर तिचा जो देठ आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर कैरीच्या आतमधील बी सुद्धा आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला कैरीचे अगदी छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। सर्व कैरी आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे जेणेकरून ती आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्सरवर बारीक करता येईल। आज मी 2 कैऱ्यांचं सरबत बनवणार आहे। वजनी प्रमाणामध्ये ह्या कैऱ्या साधारण 500 ग्रॅम आहेत। त्यासाठीचं माप मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सर्व कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि कट केलेली कैरी यामध्ये घालून घेऊया। तर 2 वाट्या कैरीचे काप इथे झालेले आहेत। त्यानंतर त्यासाठी आपल्याला 1 वाटी एवढी साखर हवी आहे। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात किंवा कैरी किती आंबट आहे यानुसार सुद्धा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पुदिन्याचे पाणी घालूया आणि आपल्याला हे मस्त मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचे आणि हे बारीक करून घ्यायचे। पुदिन्याच्या पानांमुळे याला खूप छान चव येते। त्यानंतर गाळणीमधून हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जर कैरीचे तुकडे वगैरे राहिलेले असतील तर ते वरतीच राहतील। कैरी छान बारीक वाटून घेतलेली असल्यामुळे हे गाळायला उशीर लागत नाही, अगदी पटकन गाळून होतं। सर्व मिश्रण आपल्याला अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबू सुद्धा खूप महाग असतात, तर अशा वेळेला तुम्ही हे कैरीचं सरबत अगदी पटकन बनवू शकतात आणि चवीला सुद्धा हे खूप छान लागतं। तर इथे मी सर्व मिश्रण गाळून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण आता घट्ट आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आता यामध्ये 3 ते 4 ग्लास मस्त थंडगार पाणी आपण घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया। तसेच अर्धा चमचा आपल्याला इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे। जिरं भाजून तुम्ही याची पूड घरच्या घरी बनवू शकतात। सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर सरबत एकदम मस्त हलवून घेऊया आणि इथे चटपटीत असं कैरीचं सरबत बनवून तयार आहे। त्यानंतर यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालूया। घरी अचानक पाहुणे आले तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही हे सरबत अगदी 5 मिनिटात तयार करू शकतात। कमीत कमी साहित्यामध्ये अगदी छान चवदार असं सरबत बनवून तयार होतं। तर आजच्या कैरीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ह्यातील तुम्हाला एक जरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। चला तर पुन्हा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।